नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी अध्यापन शास्त्राच्या आजच्या या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सो लगेच सुरू करूयात आजच्या या सेशनला. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील उदाहरणासाठी अनुकूल पर्याय निवडा. मी भाषेवर मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे. मग बघा, मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे. हे जे काही या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणासाठी योग्य असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ट्रान्स लँग्वेजिंग दिलेलं आहे, पाठ करणे, उजळणी करणं आणि स्वनिरीक्षण करणं. सो ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती भाषेचा वापर करत असते, स्वतःच्याच भाषेचं काय करणं, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणं, की आपण भाषेचा जो काही उपयोग आहे तो व्यवस्थित करतोय की नाही हे चेक करणं. मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे की नाही. म्हणजे भाषेचा वापर आपण योग्य करतोय की नाही हे स्वतः पडताळून पाहणं म्हणजेच काय, स्वनिरीक्षण असणार आहे. काय असणार आहे? स्वनिरीक्षण. इयत्ता दुसरीचे विद्यार्थी हेड अँड शोल्डर्स, नीज अँड टोज हे गाणं म्हणतात. गाणं म्हणत असताना ते शरीराच्या त्या अवयवांना स्पर्श करतात. शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवित आहे? मग आता शिक्षिका कोणत्या पद्धतीने शिकवत असणार आहे बघा. म्हणजे गाणंही म्हटलं जाते आणि त्या गाण्याच्या अकॉर्डिंग शरीराची हालचाल सुद्धा म्हणजे कृती सुद्धा केली जाते. मला निवड पद्धत म्हणता येईल का? नाही. दृश्य श्राव्य पद्धत आहे का? नाही. संवादात्मक भाषा शिक्षण आहे का? नाही. ह्याला काय म्हटलं जातं? समग्र शारीरिक प्रतिभाव असं म्हटलं जातं. म्हणजे गाण्यासोबतच म्हणजे भाषा शिकली जाते या ठिकाणी, पण कशी? कृतीतून शिकली जाते, बरोबर. म्हणजे गाणं म्हणता म्हणताच शारीरिक हालचाली सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहेत, बरोबर. मग भाषा शिकताना हालचाल आणि कृतींचा जर का समावेश होत असेल तर त्याला समग्र शारीरिक प्रतिभाव असं म्हटलं जातं. विद्यार्थी समूहाला मागील पाठावर बेतलेल्या शब्दसंग्रहावरील 5 प्रश्नांची उत्तरे देणे आहे. त्यानंतर ते दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. असे करणे कशाचे उदाहरण आहे? मग या ठिकाणी बघा, समूह आहे, बरोबर. काय म्हटलंय? विद्यार्थी समूहाला मागील पाठावरती जे काही बेतलेले शब्दसंग्रह आहेत त्या शब्दसंग्रहावरील 5 प्रश्नांची उत्तरं देणे. त्यानंतर दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. मग या ठिकाणी काय केलं जातंय? एक समूह दुसऱ्याला प्रश्न विचारतोय, उत्तर देतात. परत दुसरा समूह प्रश्न विचारतोय, उत्तर देतायत. मग या ठिकाणी काय होतंय? वाचनाचं मूल्यमापन होतंय का? नाही. प्रत्याभरण होतंय का? नाही. स्वमूल्यमापन आहे का? नाही ना. समूहाचं मूल्यमापन केलं जातंय म्हणजे दुसऱ्या समूहाचं मूल्यमापन, म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात? सवंगड्याकडून किंवा सहकार्याकडून झालेले मूल्यमापन हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. माझी शिक्षिका एका कार्डावर एखादा शब्द किंवा वाक्य मला लिहून देते आणि मी त्यानुसार वर्गासमोर अभिनय करून दाखवतो. विद्यार्थ्यांनी तो शब्द किंवा वाक्य ओळखायचे असते. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि त्यांचा अग्रक्रम यासाठी योग्य पर्याय निवडा. मग या ठिकाणी बघा, एखादा शब्द किंवा वाक्य मला लिहून देते शिक्षिका कार्डावरती, बरोबर. आणि त्यानुसार वर्गासमोर अभिनय सुद्धा करून दाखवते आणि विद्यार्थ्यांनी तो शब्द किंवा वाक्य ओळखायचं असतं. मग या ठिकाणी बघा, गतिबोधनात्मक पातळी दिली आहे. मला दृश्य रूपात पाहिल्यावर भाषा लक्षात येते, हे चूक आहे. मला ऐकल्यावर भाषा लक्षात येते. कार्डावर लिहिलेला मजकूर पाठ केल्यावर भाषा लक्षात येते, चुकीचं आहे. या ठिकाणी बघा, विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरं आणि त्यांचा जो अग्रक्रम आहे यासाठी योग्य जो पर्याय आहे तो पर्याय काय असणार आहे? गतिबोधनात्मक पातळी असणार आहे. मग गतिबोधनात्मक पातळी काय? तर ही एक शिकण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर कृतीवरती भर दिला जातो भाषा शिकण्यासाठी. ओके, कृतीतून अध्ययन करण्यावर या ठिकाणी भर दिला जातो. आता बघा, या ठिकाणी 2 विधानं दिली आहेत. विधान ए आणि कारण आर दिलेलं आहे. मग विधान ए काय आहे बघा. शाळेत येणारे प्रत्येक मूल त्याच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात. बरोबर स्टेटमेंट आहे.
भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतांचे सादरीकरण करता येत नाही. आता हे बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. उलट भाषिक व सांस्कृतिक वैविध्यता जेवढी जास्त असणार आहे, तेवढंच काय होणार आहे? त्यांच्या क्षमतांचं सादरीकरण त्यांना करता येणार आहे. पण येत नाही म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे हे काय आहे? चुकीचं कारण दिलेलं आहे. बरोबर? मग या ठिकाणी बघा, ए बरोबर आहे आणि आर चूक आहे. हा ऑप्शन कुठे दिसतोय बघा? ओके, या ठिकाणी बघा, ए बरोबर आहे आणि आर काय आहे? चूक आहे. 5व्या इयत्तेतील मंजित शिक्षकांशी, मित्रांशी 1-2 वर्षाच्या मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. म्हणजे शिक्षकांशी वेगळ्या पद्धतीने बोलतो, मित्रांशी वेगळ्या पद्धतीने बोलतो आणि 1-2 वर्षांच्या मुलांसोबत वेगळ्या पद्धतीने बोलतो. मग सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मंजितला नीट कळते. मग भाषेच्या संदर्भात असे मांडणे म्हणजे काय असणार आहे? भाषिक वर्तन, भाषिक वर्तन असेल का? किंवा नैसर्गिकता, अर्थविनाश आणि व्यवहार कुशलता. मग वेगवेगळ्या म्हणजे व्यक्तीच्या नुसार किंवा परिस्थितीनुसार, संदर्भानुसार भाषेचा योग्य प्रयोग जर का करता येत असेल, तर त्या क्षमतेला काय म्हटलं जातं? व्यवहार कुशलता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? व्यवहार कुशलता असं म्हटलं जातं. ओके? नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही त्यांच्या भावंडाकडून किंवा मोठ्या माणसांकडून ऐकल्या नाहीत. ती बुचकळ्यात पडते. तिला असे वाटते की मुलाने कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांच्या अनुकरणातून भाषा आत्मसात केली. तिला असे वाटणे म्हणजे म्हणजे ह्या ठिकाणी बघा, तिला काय वाटते की मुलाने जी काही भाषा आत्मसात केलेली आहे ती कशी केलेली आहे? अनुकरणातून भाषा आत्मसात केलेली आहे. मग अनुकरणातून भाषा आत्मसात करणे याला काय म्हटलं जातं? बहुभाषिकता म्हटलं जातं का? नाही. देशीयता पण नाही, पदबंध रचना सुद्धा नाही. ह्याला म्हटलं जातं वागणूक, किंवा जर का या ठिकाणी ऑप्शन असता वर्तनवाद, तर वर्तनवाद सुद्धा या ठिकाणी योग्य उत्तर असतं. औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वीचं जे काही कौशल्य आहे, हे कौशल्य ज्याच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करता येतात. ते म्हणजे काय? मग हे कौशल्य कोणतं असणार आहे? औपचारिक सूचनांचं वाचन करण्यापूर्वी म्हणजे व्यवस्थित लिहिता, वाचता येण्याच्या आधीची जी काही अवस्था असणार आहे, बरोबर? त्या अवस्थेबद्दल किंवा त्या कौशल्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातंय. त्याला काय म्हटलं जातं? जसं की मूल शाळेत जाण्याच्या आधी सुद्धा मुलांना बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. पुस्तकं त्यांनी हाताळलेली असतात. अक्षर माहिती असतात त्यांना थोडीफार. ध्वनी ओळखणं ते सुद्धा त्यांना जमत असतं. बरोबर? मग ह्यालाच काय म्हटलं जातं, की जे काही औपचारिक कौशल्य असतं वाचनाचं, लिहिण्याचं, त्याच्या आधी त्याच्या आधीची जी अवस्था असते, जे काही आपल्याला थोडंफार येत असतं, त्याला काय म्हटलं जातं? उदीयमान साक्षरता. त्याला काय म्हटलं जातं? उदीयमान साक्षरता असं म्हटलं जातं. मग ही अवस्था माहीत असणं गरजेचं आहे. एका आजींना पुस्तकातील गोष्टी आपल्या नातवंडांना वाचून दाखवणे आवडते आणि यातून मुलांना नवीन कल्पना सुचतात आणि पुस्तकाविषयी माहिती मिळते. मग नातवंडांनाही हा उपक्रम आवडतो. मग हा उपक्रम म्हणजे नक्की काय असणार आहे? मोठ्याने वाचन आहे का? नाही. आदर्श वाचन? नाही. सहवाचन आहे का? नाही. ह्याला काय म्हटलं जातं? तर संवादात्मक वाचन असं म्हटलं जातं. आता संवादात्मक वाचन का म्हटलं जाणार आहे या ठिकाणी? कारण आजी विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना गोष्ट सांगतेय, पण गोष्ट सांगत असतानाच आजी मध्येच काय करणार आहे? चर्चा करणार आहे. त्या पुस्तकातील चित्र दाखवते, मुलांना काही प्रश्न विचारत असते, बरोबर? आणि मुलं सुद्धा आजीला कुतूहलाने काही ना काही विचारत असतात. त्याच्यामुळे हे जे वाचन असतं, मुलांचा सुद्धा प्रतिसाद येत असतो. त्याच्यामुळे हे जे वाचन आहे, हे वाचन कोणत्या प्रकारचं असणार आहे? संवादात्मक वाचन असणार आहे. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत भाषेतील मूलभूत घटक म्हणजे अक्षर, स्वन शिकवले जाते आणि पुढे गेल्यावर स्वनांच्या मदतीने शब्द कसे तयार होतात हेही शिकवले जाते. म्हणजे बघा, शिकवण्याचा जो काही क्रम आहे तो क्रम कसा आहे? आधी अक्षर शिकवली जातात, अक्षरानंतर स्वन, स्वन नंतर शब्द,
म्हणजेच बघा, लहान घटकाकडून मोठा घटक शिकवला जातोय. शब्दानंतर पुढे काय शिकवणार, वाक्यरचना कशी करायची हे शिकवलं जाणार, बरोबर का? मग एका छोट्या घटकाकडून मोठ्या घटकाकडे म्हणजेच काय, बॉटम टू अप, त्यालाच काय म्हणतो आपण, ऊर्ध्वगामी पद्धती. ह्याला काय म्हटलं जातं, ऊर्ध्वगामी पद्धती असं म्हटलं जातं. लहान घटकापासून मोठ्याकडे किंवा खालून वर असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, बघा विधान ए काय दिलेलं आहे, फोनेटिक उच्चाराशी निगडित शब्द रचनेचा वापर केल्यामुळे अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावतो असं म्हटलेलं आहे. मग हे चुकीचं आहे. वेग मंदावतो का, नाही, वेग मंदावत नाही, उलट वेग वाढला पाहिजे, वेग वाढत असतो. ओके, लहान वयात मुले पारंपरिक स्पेलिंगच्या ऐवजी आपल्या परीने स्पेलिंग वापरतात, तेव्हा अचूक स्पेलिंग लिहिण्याच्या त्यांच्या क्षमतेचा वेग मंदावत नाही, हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, पहिलं जे विधान ए दिलेलं आहे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे, आणि जे कारण दिलेलं आहे ते कसं आहे, आर कसं आहे, बरोबर आहे. एखादी नवीन भाषा शिकताना त्या भाषेचं वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे मुलांचा आत्मविश्वास जो आहे हा कधी कधी कमी पडतो. मग आत्मविश्वास कमी पडत असेल तर ही जी काही अडचण आहे, या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे काय असणार आहे, तर बघा, तिथल्या तिथे चुका दुरुस्त करणं, मुलांनी वर्गात मोठ्याने वाचणं, वर्गात अधिकाधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबविणं. कारण वर्गात जेवढं जास्त संभाषण घडेल तेवढंच काय होणार आहे, जे काही उच्चारण आहे ते उच्चारण मुलांचं शुद्ध होतं, आणि उच्चारण नियमांमुळे जो काही मुलांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो तो वाढण्यास मदत होते. तिसऱ्या इयत्तेची शिक्षिका वर्गात मुलांना नवीन शब्द सांगते. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून मुलांना नवीन शब्द चांगल्या प्रकारे सांगता येतील. मग या ठिकाणी बघा, शिक्षिकेने तो शब्द फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांना पाठ कराव्यास सांगणं हे चुकीचं आहे. शिक्षिकेने त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगून त्यांच्या भाषेत त्याचा अर्थ सांगणं, शिक्षिकेने मुलांना त्या शब्दाची नेमकी परिभाषा सांगणं, अर्थ सांगणं फक्त एवढं पुरेसं आहे का, नाही. एखादा नवीन शब्द जर का असेल तर त्याचा अर्थ सांगणं तर महत्वाचं आहे, पण त्याच्यासोबतच त्याचा वापर कसा करायचा, संदर्भानुसार योग्य व्यवहारात वापर करता आला पाहिजे त्या शब्दाचा. मग बघा, तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरता येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणं गरजेचं आहे. म्हणजे मुलं त्या नवीन शब्दाचा वापर वाक्यरचनेमध्ये कसा करायचा, दैनंदिन जीवनात कसा करायचा हे इथून शिकत असतात. भाषा शिकणे हे एका अर्थाने डॅश डॅश आहे. मग भाषा शिकणे हे एका अर्थाने काय असणार आहे, कौशल्य आहे, आत्मसात करणे आहे, प्रक्रिया आहे, उत्पादन आहे. काय असणार आहे, तर भाषा शिकणे हे एक प्रकारचं कौशल्य आहे. कारण भाषा शिक्षणामध्ये बघा, ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं ह्या ज्या काही ही जी काही चार कौशल्य आहेत, ही चार कौशल्य या ठिकाणी इन्क्लूड होतात. सो भाषा शिकणं काय कौशल्य आहे. आता या ठिकाणी बघा, जोड्या लावावरती प्रश्न आहे. इथे वाचनाचे प्रकार आणि वाचकांची कृती दिलेली आहे. अनुमान करणं, एखाद्या गोष्टीचा अनुमान करणं, बरोबर. अनुमान करणं म्हणजे काय असणार आहे बघा, मजकुरात भाषा कशी वापरली आहे यावर भर देणं, नाही. हा, करेक्ट काय असणार आहे बघा, इथे मजकूर कशाशी संबंधित आहे हे स्वतःला कळावयासाठी शीर्षक आणि चित्रांचा काय करणं, आधार देणं. एखादं पुस्तक, जसं की विज्ञानाचं पुस्तक तुम्ही चालताय, कारखाने दिसतायत तुम्हाला, सांडपाणी पडलेलं असं चित्र दिसतंय, मग तुमच्या पटकन लक्षात येतं चित्र बघूनच की हा जो काही म्हणजे हे जे काही चित्र येते ते कोणत्या चॅप्टर मध्ये असणार आहे, प्रदूषणाशी संबंधित असणार आहे. मग एक्झॅक्टली अनुमान करणं, एखाद्या गोष्टीचा अंदाज बांधणं, अनुमान करणं, की म्हणजे शीर्षक बघून आणि चित्र बघून आपल्याला पटकन अनुमान लावता येतं की त्या म्हणजे तो जो काही चॅप्टर आहे हा कशाशी संबंधित असणार आहे. दृष्टिकोनाचा अनुमान लावणं, जस की एखादा लेखक काहीतरी लिहितोय, मग तो कोणत्या दृष्टिकोनातून लिहितोय, त्या लेखकाची वैचारिकता काय आहे, हा दृष्टिकोन इथून आपल्याला समजत असतो. मग बघा, दृष्टिकोनाचा अनुमान लावणे काय येणार, लेखक ज्या प्रकारे लिहितो त्या आधारे लेखकाची वैचारिकता समजते. संदर्भासह अर्थ लावणं, आता प्रत्येक शब्दांचा अर्थ आपल्याला माहितच असेल हे गरजेचं नाहीये,
पण जेव्हा 2-3 वाक्य असतात ती वाचल्यानंतर जरी एखाद्या शब्दाचा अर्थ येत नसेल तर आपण काय करतो, संदर्भानुसार अर्थ लावून घेतो, बरोबर. मग संदर्भासह अर्थ लावणं म्हणजे काय? हा, मजकुरातील काही भागाचा अनोळखी शब्दांची ओळख करून घेण्यास वापर करणं, म्हणजे जे माहितीये त्याच्या आधारावरती आपण जो एक शब्द आपल्याला अर्थ त्याचा समजत नाहीये तो आपण काढू शकतो, बरोबर. गहन वाचन म्हणजे काय असणार आहे बघा, गहन वाचन. आता हे दोन विकल्प झालेत, हे झालेत. मजकुरामध्ये भाषा कशी वापरली आहे यावर भर देणं म्हणजे काय, गहन वाचन करणं, की कोणत्या पद्धतीचं हे लेखन आहे. मग त्यासाठी एकदम गांभीर्याने खूप एकाग्रचित्तपणे आपल्याला वाचावं लागतं. मजकुराची रचना समजून घेणं, जर का मजकुराची रचना समजून घ्यायची असेल तर शीर्षक आणि परिचयात्मक परिच्छेदाच्या आधारे माहिती कशी देण्यात आली आहे ते पाहणं. मग कुठे मॅच होते बघा, ए च 5वं एकाच ठिकाणी दिलेलं आहे. सो करेक्ट काय असणार आहे, सेकंड ऑप्शन करेक्ट असणार आहे. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुलांसाठी नवीन धडा ठरवताना शिक्षिका समग्र शारीरिक प्रतिभाव पद्धतीवर भर देण्याचे ठरवते. मग समग्र शारीरिक प्रतिभावाचे पाठात नीट उपयोजन होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश करावा. आता जी पद्धत आहे, कोणत्या पद्धतीवर शिक्षिका भर देणार आहे, समग्र शारीरिक प्रतिभाव. मग समग्र शारीरिक प्रतिभाव ही जी पद्धत आहे ही पद्धत कशावर भर देते, तर ऐकणं आणि त्याच्या आधारावरती म्हणजे जो शब्द आपण ऐकतोय त्याच्या अकॉर्डिंग काय करणं, कृती करणं, शारीरिक हालचाल करणं, बरोबर. मग शारीरिक हालचालीतून जी भाषा शिकली जाते त्यालाच आपण काय म्हणतो, समग्र शारीरिक प्रतिभाव असं म्हणतो. मग जर का समग्र शारीरिक प्रतिभाव हा जो काही ही जी काही पद्धत आहे ह्याच्या अकॉर्डिंग जर का शिकवायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, कोणताही उपक्रम न करता मुलांना प्रश्न विचारून उत्तरे देण्यास सांगणं. फक्त उत्तर सांगणं म्हणजे मौखिक संभाषण किंवा कौशल्य आलं, पण शारीरिक हालचाल नाहीये म्हणजे चुकीचे. वर्गात काही शारीरिक हालचाल होतील असे घटक समाविष्ट करावे, हे करेक्ट असणार आहे. भाषा शिकणे म्हणजे भाषेचे नियम शिकणे असे मानणारी कोणती व्याकरण पद्धती आहे. संज्ञापनात्मक नाही, ही तर संभाषण कौशल्यावरती भर देते. उदगामी आहे का, नाही. व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये सर्वात जास्त मातृभाषेचा वापर केला जातो आणि व्याकरण हे भाषांतराद्वारे शिकवले जाते, बरोबर. निगमनात्मक पद्धत, नियम पाठ करणे म्हटलं की निगमनात्मक पद्धत. 5व्या इयत्तेतील मुलांना मुक्त लेखन कार्य देण्याचे शिक्षिका ठरवते. पुढीलपैकी कोणत्या घटकावर शिक्षिकेने सर्वाधिक भर द्यावा. मग या ठिकाणी बघा, मुलांचे अक्षर, मुलांच्या अक्षर म्हणजे अक्षर कसं आहे, सुलेखन आहे की नाही हे बघणं. मजकुरातील आशयातील अचूकता, मजकुरातील आशयातील प्रवाहीपणा. मुक्त लेखन आहे म्हणजे प्रवाहीपणा गरजेचा आहे. प्रवाहीपणा म्हणजेच काय असणार आहे, जेव्हा विद्यार्थी त्यांचे विचार, कल्पना किंवा त्यांच्या भावना मनमोकळेपणाने लेखनाद्वारे मांडतात त्यालाच काय म्हटलं जातं, मजकुरातील किंवा आशयातील प्रवाहीपणा असं म्हटलं जातं. टॉप टू डाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे, तर बॉटम टू अप म्हणजे काय असणार आहे बघा. टॉप टू डाऊन म्हणजे काय, मोठ्या घटकाकडून खालच्या घटकाकडे येणं, बरोबर. म्हणजे समग्र अर्थाला समजणं ते शब्दांकडे येणं, टॉप टू डाऊन. मग बॉटम टू अप म्हणजे काय असणार आहे, तर जसं की मगाशीच आपण पाहिलं, आधी अक्षर शिकणं, त्याच्यानंतर शब्द म्हणजे लहान घटकापासून मोठ्याकडे. मग बॉटम टू अप म्हणजे खालून वर, टॉप टू डाऊन म्हणजे वरून खाली. मग बघा, संक्षिप्त प्रश्नोत्तर विचारण्यावर भर देणे नाही, पूर्व वाचनावर भर देणे नाही, मजकुराचा ढोबळ अर्थ लावून त्यातील कल्पना विचार समजणे नाही. करेक्ट काय, मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणं म्हणजे काय असणार आहे, बॉटम टू अप असणार आहे. काय असणार आहे, बॉटम टू अप. ओके, नेक्स्ट बघा. पुढीलपैकी भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी कोणती असणार आहे. मुलांना सूचना देणे ही भाषा शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी आहे का. मुलांची संज्ञापनात्मक गरज जाणणं,
अध्यापनासाठी योग्य सामग्रीची निवड करणं, विविध गटात मुलांची वर्गवारी लावणं. करेक्ट काय असणार आहे? मुलांची संज्ञापनात्मक गरज जाणणं, म्हणजे मुलांची जी भाषिक गरज आहे, संवादात्मक जी गरज आहे, ही गरज जाणणं आणि मुलांना संवाद करण्यासाठी जास्तीत जास्त त्यांना संधी उपलब्ध करून देणं. एक मूल पुस्तक हातात घेते, त्याची योग्य बाजू हातात घेऊन पान उलटते, असे करणे म्हणजे काय? बघा, बाळ हे शाळेत गेलेलं नाहीये, पण शाळेत जाण्याच्या आधीची जी अवस्था असते, जस की व्यवस्थित पुस्तक पकडता येते, पानं पलटता येत आहेत, बरोबर? आणि किंवा मग वाचायचं असेल तर डावीकडून उजवीकडे वाचलं जातं, हे जर का समजत असेल तर ही जी काही अवस्था असते, प्राथमिक संकेत ह्याला म्हटले जातात. व्यवस्थित लेखन आणि वाचन करण्यापूर्वीची ही जी काही प्राथमिक अवस्था असते किंवा प्राथमिक संकेत जे दिलेले असतात, त्यालाच काय म्हटलं जातं? उदीयमान साक्षरता कौशल्य म्हटलं जातं. ओके. विधान ए बघा काय दिलंय? मुले भाषा आत्मसात करतात कारण त्या आनुवंशिक आणि नैसर्गिकरित्या सक्षम असतात. सभोवतालचा यात काहीही सहभाग नसतो. सभोवतालचा यात काहीही सहभाग नसतो हे विधान कसं असणार आहे? चुकीचं असणार आहे. कारण आनुवंशिकतेचा तर परिणाम होत असतो भाषिक विकासावर, पण त्याचबरोबर जे काही सभोवतालचं वातावरण आहे, त्या वातावरणाचा सुद्धा भाषिक विकासावरती काय होत असतो? परिणाम होत असतो. ओके, सो ए चूक आहे. विद्यार्थी केंद्रीय असलेल्या वर्गातील वातावरणाचा भाषा आत्मसात करण्यावर खूप प्रभाव असतो, हे बरोबर आहे. कारण वर्ग कसा असला पाहिजे? विद्यार्थी केंद्री, म्हणजे चाइल्ड सेंटर असलं पाहिजे सर्व, बरोबर? मग बघा, ए चूक आहे पण आर बरोबर आहे. येस. शब्दांचा ससंदर्भ अर्थ समजावून शिकवलेलं वाचन म्हणजे कोणतं वाचन? संरचनात्मक पद्धती, संज्ञापनात्मक पद्धती, इथे रचनेवर भर दिला जातो, इथे संभाषण संवादावरती भर दिला जातो. ऊर्ध्वगामी पद्धत म्हणजे खालून वर पद्धत. समग्र भाषा पद्धती, समग्र भाषा पद्धतीमध्ये एक एक शब्द किंवा एक एक अक्षर शिकवण्यावर भर दिला जात नाही, तर संपूर्ण जो काही मजकूर आहे, जी काही लिखित सामग्री आहे, त्याचा आशय, भाव, अर्थ समजून घेण्यावर या ठिकाणी भर दिला जातो. म्हणजे भाषा शिकवली जाते, पण कशी शिकवली जाते? ससंदर्भ अर्थ समजावून शिकवली जाते. भाषेबद्दल विचार करणं आणि बोलणं म्हणजे डॅश डॅश होय. अधिभाषिक योग्यता, स्वनिमिक जागरूकता, निपुण संभाषक, उदीयमान प्रारंभीची साक्षरता, उदीयमान अवस्था आताच आपण पाहिली आहे, जे काही प्राथमिक संकेत असतात ते उदीयमान. निपुण संभाषक नाही, स्वनिमिक जागरूकता येणार नाही. अक्षर आणि ध्वनीचा जो काही सहसंबंध असतो, याला स्वनिमिक जागरूकता म्हटलं जातं. अधिभाषिक योग्यता, भाषेबद्दल विचार करणं, जसं की किंवा भाषेबद्दल माहिती करणं, भाषेविषयी बोलणं, म्हणजे व्याकरणाचे जे काही घटक असतील, शब्द वाक्य रचना असेल, यावर विचार करणं, बोलणं म्हणजेच काय? अधिभाषिक योग्यता. एक आई दुसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला सांगते, तिचे देखील मूल काही वेळा असे काही बोलते जे तिने कधीही मुलांच्या भावंडाकडून किंवा मोठ्या माणसांकडून ऐकले नाही. म्हणजे तिचं जे मूल आहे अशा काही शब्दांचा प्रयोग करतंय की त्या शब्दांचा प्रयोग घरातल्या कोणत्याच व्यक्तीद्वारा केलेला नाहीये. हे कसे काय? आईच्या या प्रश्नासाठी नेमके उत्तर शोधा. बघा, नोम चॉम्स्की यांनी काय सांगितलेलं आहे? मानवी मेंदूमध्ये काय असणार आहे? लँग्वेज ऍक्विसिशन डिव्हाइस असतं, ही एक यंत्रणा असते आणि ही यंत्रणा काय करत असते? ही एक अशी यंत्रणा असते जी स्वतःच काय करत असते? भाषेच्या नियमांचा शोध घेत असते आणि भाषेचे जे काही नियम आहेत त्याच्या आधारावरती नवीन शब्दांची रचना करण्याची जी काही क्षमता आहे, ही क्षमता मानवी मेंदूमध्ये असते. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? मानवी मेंदू सहजगत्या भाषा आत्मसात करण्यास सक्षम असतो. मानवी मेंदू कसा असतो? सक्षम असतो. नवीन वाक्य तयार करण्यास ते सक्षम असतात. म्हणजे काही बेसिक भाषेची रचना माहित असेल किंवा भाषेबद्दल जे काही माहिती आहे त्याच्या आधारावरती नवीन शब्द तयार करून ते बालक बोलू शकत असतं. सुरुवातीच्या साक्षरतेच्या उपक्रमात मूल एक मोठी व्यक्ती सोबत एक पुस्तक पाहतात आणि मोठी व्यक्ती प्रश्न विचारून संभाषणाला उत्तेजन देते. नंतर त्यांची भूमिका बदलते, म्हणजे आधी मोठी व्यक्ती प्रश्न विचारते, लहान मूल उत्तर देते. नंतर भूमिका बदलते, म्हणजे लहान मूल प्रश्न विचारते
आणि मोठी व्यक्ती उत्तर देते, बरोबर. मग हे कशाचं उदाहरण असणार आहे, तर संभाषणात्मक वाचनाचं असणार आहे. संभाषणात्मक वाचन, कथा वाचन आहे का इथे, आदर्श वाचन, सहवाचन नाहीये. एकदा एक व्यक्ती वाचतीये आणि दुसरी व्यक्ती प्रतिक्रिया देतीये, म्हणजे संभाषणात्मक वाचन आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषेचं श्रवण कौशल्य विकसित करताना शिक्षकाने काय केले पाहिजे. मुलांना निष्क्रियतेने जे ऐकतील ते ऐकू द्यावे, चुकीचं आहे. विद्यार्थ्यांशी वर्गाबाहेर बोलत राहावे नाही. इतर भाषिक कौशल्याचा विचार न करता फक्त कौशल्यावरच भर द्यावा, श्रवण कौशल्यावरच भर द्यावा, मे बी असं असेल. मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, हे जास्त महत्वाचं आहे. वेगवेगळ्या लोकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि या उपक्रमात गुंतवून ठेवावे. जेवढे जास्त श्रवण कौशल्य विकसित होतं तेवढेच भाषेची जी इतर कौशल्य आहेत ती सुद्धा सुंदरपणे विकसित होत असतात. विधान ए बघा, प्राथमिक पातळीवर भाषेतील अचूकता अत्यंत महत्वाची असते, चुकीचं आहे. प्राथमिक बघा, प्राथमिक स्तरावरती भाषा शिक्षण जे दिलं जातं त्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे की मुलांना त्या भाषेमध्ये व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे, बरोबर. मग भाषेतील अचूकता अत्यंत महत्वाची असते, हे चुकीचे आहे. प्राथमिक पातळीवरच्या अभ्यासक्रमात व्याकरण हे अंतर्भूत घटक असते. अंतर्भूत घटक असतं, हे बरोबर आहे. अंतर्भूत घटक म्हणजेच काय, तर प्राथमिक पातळीवरती व्याकरण हे सेपरेटली वेगळं असं शिकवलं जातं का, नाही. तर कथा, कविता, जे काही गद्यांश पद्यांश असेल त्याच्यामधूनच व्याकरण मुले न कळतपणे शिकत असतात, त्यांना वेगळं असं व्याकरण शिकवलं जात नाही. सो बघा, विधान ए चुकीचे आहे आणि कारण आर जे आहे हे बरोबर आहे. विधान ए चूक आहे पण आर कसं आहे या ठिकाणी बरोबर आहे. ओके, मग हे माहित असणं गरजेचं आहे. भाषेचं स्वरूप, भाषा शिक्षणाचं स्वरूप आणि या दोघांचं शिक्षण पद्धतीत उपयोजन म्हणजे काय. मग भाषेचं स्वरूप असेल किंवा भाषा शिक्षणाचं स्वरूप असेल म्हणजेच भाषा विद्यार्थ्यांना कशी शिकवायची आहे किंवा ती शिकवत असताना कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आहे, कोणत्या तत्वाचा वापर करायचा आहे, हे ज्या ठिकाणी ठरवलं जातं तो जो स्तर आहे तो स्तर काय असणार आहे, धोरण असणार आहे. धोरण म्हणजेच काय, अप्रोच असणार आहे. रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय, परिवर्तनाशी संबंधित नसलेले, चुकीचे आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत जे घडतं ते घडत असलेला विकास आणि सुधारणा. अभ्यासक्रमात ठराविक टप्प्यावर पण विशिष्ट प्रकारे न ठरवता केलेलं मूल्यमापन चुकीचं आहे. घडत असलेला विकास आणि सुधारणा नेहमी लक्षात ठेवायचं आहे. रचनात्मक किंवा सातत्यपूर्ण मूल्यमापन जे असतं हे सतत केलेलं मूल्यमापन असतं. ओके, थँक्यू.